नमस्कार भावानो, कसं आहे समज निवांत ना. NP व्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर भावानो, आपल्याला हिडन वॉटरफॉल आम्हाला आमच्या भागात ऐकायला मिळालाय, तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तर चला. पाऊस चालला आता आणि आम्ही आपल्याला एक विशिष्ट घर मिळाली इथे बघा, तुम्ही बघू शकता. बघा घर कवट्या माकाळचं घर आहे. त्या माकाचं घर आहे ते. चला आपल्याला जायचं आहे, जरा लांब आहे वॉटरफॉल, वेळ पण कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे लवकर जायचं आहे. चला, तुम्ही वातावरण बघू शकता. आणि प्लीज पहिलाच व्हिडिओ आहे तर पहिला व्हिडिओ आहे भावानो, विषय टॉप करायला लागते, चॅनेलला सपोर्ट करायला लागते. नावात जशी NP ब्लॉग्स सप्लाय पहिला व्हिडिओ आहे, यो पहिला व्हिडिओ टॉप होणार आहे. चला जंगल बघा कसं आहे. वॉटरफॉलला जाताना टॉपचं जंगल वाटते. काय बी म्हणा, इकडं आत्ताचं हे टायमिंग आहे त्यामुळं माणसं असतात फिरायला येतात ह्या साईडला. मस्त वातावरण आहे. रात्रीच फक्त याच नाही इकडं, या जंगल बघू शकता तुम्ही टॉपचं. काल पाऊस लय पडला, आज पाऊस पडा नाही, त्यामुळं रोडला या पाणी उतरले. काल असं वगळीनं नुसतं पळायचं. इकडं झाडी बघा, नारळाची झाड आहेत, कोकणात आल्यागत वाटते इकडं. जर थोड्या दिवसात इथं डांबरीकरण होणार आहे. डांबरीकरण होणार आहे कारण की आपण इकडे व्हिडिओ सारखं करतोय, त्यामुळं आपल्यामुळं डांबरीकरण होणार आहे. आणि भावना हळूहळू यायची इकडे. पावसाचे दिवस आहेत. येतो भावना, येताना बूट घेऊन या. होय होय, कारण का आमच्याकडे बूट घ्यायला हे बूट वगैरे फॅशनेबल आहे, त्यामुळे आम्ही घालत नाही. आपले चप्पल बघा आणि आपले, त्यामुळे जरा येताना शिस्तात या. आणि इथं कोणतरी गाडी घातल्या बघा, स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. पाऊस सुटलाय, बेफान पाऊस. पावसानं धुमाकूळ घातलाय. ठीक पाऊस आहे बाबा, पडतील हळू. आता कॅमेरामॅन सांडत होता. अशा ठिकाणी येताना जरा काळजी घ्या. व्हिडिओ करायला लावले आणि आपला भाऊ चाललाय आता आपला पुढं हळूहळू. आणि इकडे पुढे एक तलाव आहे, बारक्यात टॉप आहे. हा, आणि यो 95वा बंधारा आहे, यो पाण्याखाली गेलेला कोल्हापुरातला. आणि आता भाऊ आपले या तलावाबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन देतो म्हणालाय. बघ, या तलावापाशी जाऊनच मग इन्फॉर्मेशन. हे बघा भावानो, हेच ते तलाव मी आता तुम्हाला सांगितलेले. आणि हे बघा कसा आहे तलाव, टॉपचा आहे. आणि आता भाऊ आपलं काहीतरी याच्याबद्दल सांगणार आहे. सांग निरंजन भाऊ. आपला तलावात पाऊस जास्त पडल्यामुळे ओव्हरफ्लो झालाय. हे बघा, बघू शकताय तुम्ही. रस्त्यावर पाण्या गाड्या बिड्या इकडे येऊन चालत नाही, चालत यायला लागते. कोल्हापुरातल्या पूर परिस्थितीमध्ये 95 तलाव आहे, रोडवरनं पाणी चालले. आता तलाव बघू शकतात, काल लय पाणी होतं. तलाव, या तलावापासून सरळ एक वाट गेल्या आणि इकडे एक वाट गेल्या डावीकड. आपल्याला आता हिडन वॉटरफॉल बघा, डावीकडे जायचं. सरांच्याकडून असे कळाले की हिडन फॉलला जाताना आपल्याला एक मोठा असा बंधारा लागतोय. बघूया त्या बंधाऱ्यात पाणी आहे काय. पण आता तलाव दाखविलं, बंधारा दाखविला. परत हे आंब्याची बाग आहे बघा. उन्हाळ्याच्या दिवसात इथं ढीग आंबा असतात आणि आम्ही आंबा काढा येतोय. आंबा काढा आल्या इथे एक मामा असतोय. आणि खरं सांगायचं म्हणजे तो मामा एवढा चावड आहे की नाही, आमच्या एकदा मागं लागलेला आंबा काढा आला तुझा. आणि भाऊ काय म्हणाला बघा, आपला भावाला पोरगी लागल्या काय, फोन मधनं काय बाहेर पडणार झालाय. हे बघा, आणि आपण चालले आता या आंब्याच्या बागेत ना असं टॉपमध्ये. हे बघा भाऊ लाईव्ह चालू आहे भाऊ. आणि पाऊस तर बघू शकताय तुम्ही, ढीग पाऊस चालू आहे, ढीग. काय तुम्हाला सांगू भाऊ, बघा लाईव्ह चालू आहे. आणि मतानं पावसाचं ब्रेकअप झाले वाटते. काय ऐकणं झालाय, पाऊस लय जोरात चालू आहे. आणि आम्ही पाय वाटेन असं वर चालत चालले. आणि ते ही भिंत लागल्या भावानो, ही भिंत कोल्हापूर एअरपोर्टची भिंत आहे. आणि कोल्हापूर एअरपोर्ट खूप मोठं झाले. आणि आता म्हणजे मला कोल्हापूरचा आता अभिमान वाटते की आपल्या कोल्हापुरात असं म्हणजे सगळं मुंबईत त्यासारखं व्हायला लागले. आणि थोड्या दिवसात कोल्हापूरला बी खूप डिमांड येणार आहे. आता बी डिमांड आहे सोडा, काही विषय नाही. आपलं कोल्हापूर लय भारी आहे भावांनो. हे तुम्हाला भावानं सांगितलेलं मध्ये येताना बंधारा लागते.
आहे बंधारा. आणि टॉपचा विषय आहे, बंधाऱ्यात पोवायला ढीग असतात, दुपारचं बिपारचं पोरं ढीग असतात. आता कोण नाही, पाऊस जोरात चालला, आता कोण नाही खरं, दुपारचं ढीग पोरं असतात पोवायला. आणि बंधारा टॉपचा एकदम तलावागत वाटायला लागलाय आणि शेती बितीला उपयोगी येणारं पाणी आहे. चला मग भावानं, आपण बंधाऱ्याच्या बाजूनच ही वाट दिसते का, इथनं वर जायचं आपल्याला हिडन वॉटरफॉलला जाताना. चला वर चालले हिडन वॉटरफॉलला जाताना. आणि भाऊ लाईव्ह चाललाय आपला इंस्टावर. काय आता ऐकत नाही भाऊ, हिडन वॉटरफॉल दाखवल्याशिवाय टॉपचं म्हणते. आणि इकडनं भावानं तुम्ही हे नेचर बघू शकते सा, हे टॉपचं नेचर आहे खरं. वारं लय मारायला लागले भाऊ, काय सांगू. आणि हे सगळं तुम्हाला दिसणार आहे. हे वाळले झाड, पावसाळ्यात तुम्हाला वाळलेलं झाड आयुष्यात पहिल्यांदा वेळ चिला बघा भावानो. काय कळना झाले मला बी कशानं वाळले, एवढं बाजूला बंधाऱ्याचं पाणी असून. आणि आपण या बंधाऱ्याच्या तटरक्षक भिंतीवरनं चाललोय. हे टॉपचं आहे. आणि आपण हे तलाव बघितलेलं भावानो, हे तलाव दिसते का बघा, हे आपण तलाव बघितले. या तलावाच्या बाजूने इकडनं आपण आलो वर भावानो. आणि हे चला आपण मग चालले आता या बंधाऱ्याच्या तटरक्षक भिंतीवरनं आपण चाललोय भावानो. चला चला मग निवांत मध्ये जायचं आपल्याला. आता जवळ आले आपण हिडन वॉटरफॉलच्या. रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे. हे बघा सगळं या अशी खाली खाली बघा दरी आहे, दरी आहे इकडं. मस्त वातावरण झालं आम्हाला इकडं आल्यामुळं. आणि ह्यो आपला गाईड आहे अशा तरी तरणे. आणि वॉटरफॉलची दृश्य तुम्हाला मी दाखवू शकते जरासं. दिसते का बघा, बघा ते झूम केल्यावरती दिसते का बघा वॉटरफॉल. चला प्रेक्षकांनी वॉटरफॉलची एक झलक तरी दिसली. तर आज कसं आहे, तुम्हाला वाटेल लय मोठा असेल खरं, म्हणजे आज पाऊस जरा कमी आहे त्यामुळं जरासा बारका आहे, म्हणजे कमी फ्लोट आहे, समजून घ्या तेवढं. आणि चला मग आम्ही असं दररोज इकडे येतच राहतोय. आणि आमची काय म्हणजे काय म्हणतात त्याला, ती बायात का खेळ येव. आणि म्हणजे आमच्यात मस्त. आणि हे बघा तटरक्षक भिंत आहे ही बंधाऱ्याची. आणि हे सगळं असं सगळे हे पाणी बिनी तर डायरेक्ट आपण चला जाऊया. भाऊ काय म्हणलाय, जाऊया तर म्हणलाय भाऊ, बघूया. आणि हे इथं शेती केल्या, ते माने मामा म्हणून आहे तिने शेती केल्या इथं. चला मग. आणि हे टॉपचं सगळं असं वातावरण झाले भावानो. फोनवर तर पाणी पडायला लागले खरं, तुमच्यासाठी एवढं व्हिडिओ करायला लावले. तर भावानो एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक कमेंट तर. भावानो मेन विषय राहिला, व्हिडिओ पहिला आहे टॉपचा व्हिडिओ ते मला पण माहित आहे. सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये काहीतरी चांगली कमेंट करायला लागते. चला काय बी होईल, भावाने एवढे जीव तोडून तुम्हाला सांगितले तर हे करायला लागते भावानो. मार्केटमध्ये पहिल्यांदा झाले NP व्लॉग सप्लायची. आणि कोल्हापूरकरांची आणबाण शान आम्ही आहे. तर प्लीज भावानो, प्लीज सपोर्ट करा, हीच विनंती आहे. आणि इंस्टाग्रामवरती अहो छत्री वाकडी झाली हो, छत्रीचं काय सांगू, रेनकोट घालण्यात होतं खरं. विषय लय मोठा झाला, रेनकोटनं व्हिडिओ करायचं नाही हो. आणि त्यात आमच्याकडे ते काय एवढं स्टिक बिक काय नाही, अजून सुरुवात आहे. त्यामुळे सपोर्ट करायला लागते भाऊ. आणि चालले आता हे बंधारा असा आम्ही पार केलाय. आणि बंधारा तुम्ही बघू शकताय, पाणी बघू शकताय, जरा जरा दिसते का तुम्हाला. बंधारा आम्ही पार केला. आम्ही तिकडनं आलो भावनं, दिसते काय तुम्हाला ते तलाव, तिकडनं आम्ही वर आलो असं. आणि या बंधाऱ्याच्या इकडनं आम्ही आलो आहे. हो गाव बंधारा, टॉपचा बंधारा, तलावाचं रूप घेतले बंधाऱ्यानं. आता थोडे दिवसात ओव्हरफ्लो होऊ शकते असं वाटते. आणि आता एक इथं व्ह्यू स्टेशन आहे, एकदम उंच ठिकाण आहे. व्ह्यू चला मग बघूया हिल माउंटेन. सगळं असं टॉपचं वातावरण. कोल्हापूरच्या एअरपोर्टच्या बाजूलाच हिडन वॉटरफॉल आहे. कुणाला माहित नाही वॉटरफॉल, हे आमच्या इकडच्या भागाच्या पोराची तेवढं तर ही विहीर आहे. आणि विहीर ही आता आम्हाला माहीत नव्हती ती विहीर आहे, पहिल्यांदा एवढ्या दिवसात आली खरं विहीर आहे बघितली. ही विहीर आहे का डबका काय माहीत नाही खरं, आम्ही काय अंदाज घ्यायला आज जाणार नाही, कारण का कोणाला पोवायला येत नाही आम्हाला दोघांनी विहीर, रिस्क नाही, रिस्क घ्या नको. आणि असंच वरनं आम्ही वॉटरफॉलकडे चाललोय, हे बघू शकताय तुम्ही. वॉटरफॉलच्या पण जवळ आले, जवळ म्हणजे लई जवळ आले. थोडक्यात म्हणायचं म्हणलं तर वॉटरफॉल कशी चालू आपण पोचलोय. मी बघू शकते सा, पाऊस तर बेफान चालू आहे, काय कळना झाली. मी वॉटरफॉलला जायला माझा मार्ग आहे का नाही काय कळना झाली. थांबा जरा बघूया आणि तुम्हाला वॉटरफॉलचा एक व्ह्यू दाखवतो. चला मग वॉटरफॉलचा एक व्ह्यू दाखवतो. हे बघू शकते का तुम्ही, हिडन वॉटरफॉल. कसा आहे, टॉपचं वातावरण आहे हिडन वॉटरफॉलला. कसं आहे मग निवांत टॉपचं वातावरण आहे हिडन वॉटरफॉल. कसा पोवाडो हे का हिडन वॉटरफॉल कसा आहे भाऊ बघा आपला.
भागात टॉप आहे वॉटरफॉल. आपण जरा वॉटरफॉल वातावरण आणि इकडनं वरणा पण आली आणि आपला भाऊ खाली हळूहळू उतरायला आलाय बघा कसं. पडता पडता थोडक्यात वाचला. अशा ठिकाणी काळजी घेत जावा भावानो. आणि व्हिडिओ वॉटरफॉल तुम्ही बघू शकताय कसं टॉप आहे टॉप आहे. आणि हे पाणी बघा कसं आहे कसं आहे भावानो. कसा मजा आलाय घुमतोय की गावात. टॉपचा इश्यू आहे धबधबा हिडन वॉटरफॉल.